काश्मीर येथे झालेल्या भ्याड आतंकी हल्ल्याच्या विरोधात निषेध आंदोलन। काश्मीरच्या पहलगाव येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या विरोधात आमदार प्रकाश सुर्वे यांच्या कार्यालयासमोर आज पाकिस्तानचा झेंडा जाळून आक्रोश मोर्चा काढण्यात आला। त्यात पहलगावच्या हल्ल्यात एकूण 27 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून आतंकी नाव विचारून निष्पाप पर्यटकांवर गोळ्या झाडत होते व यामध्ये 2 विदेशी नागरिकांची देखील हत्या करण्यात आलेली आहे। राज, काय सांगाल? आज दुर्दैवी जे मृत्यू झालेला आहे 27 जणांचा आतंकी हमला झालेला आहे, काय सांगाल? आज संपूर्ण देश या घटनेबद्दल निषेध करत आहे, निषेध व्यक्त करत आहे, दुःख व्यक्त करत आहे। कारण की टुरिस्टवर त्यांचा धर्म आणि जात विचारून हल्ला हा पहिल्यांदा जगामध्ये पहिल्यांदा असं घडलेला आहे। आणि मला असं वाटतं की हा जो दहशतवाद, जे आतंकवाद्यांची जी संघटना होती, त्यांना मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये मोदी साहेब हा चांगलाच त्यांना धडा एक शिकवतील आणि जेणेकरून एक मेसेज जो आहे टेररिस्टना जाईल। आणि त्या सगळ्या आज जी कुटुंब ज्यांचे पीडित गमावले गेलेले आहेत त्यांना आज आम्ही संपूर्ण भारतवासी त्यांना श्रद्धांजली वाहतोय। आज जी घटना घडलेली आहे हे कुठे ना कुठे इंटेलिजन्सला आधीच अशी कल्पना होती की अशा गोष्टी घडणार आहे आणि मोठ्या नेत्यांना टार्गेट करण्यात आलं होतं असं सांगण्यात आलं, काय सांगतात? इंटेलिजन्सना कल्पना असताना मला वाटत नाही असं काही घडलं असतं, कारण की तितकं नेतृत्व आपलं सक्षम आहेत। आज अमित शहा जी आहेत, नरेंद्र मोदी साहेब आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने भरपूर प्रोग्रेस या गेल्या 10 वर्षामध्ये बघितलेला आहे। परंतु हा अचानक केलेला आणि तिथल्या स्थायी संघटनेने केलेला हल्ला असल्या कारणाने हा अचानक झालेला हल्ला होता। काय वाटतं तुम्हाला, तरी दुसरी सर्जिकल स्ट्राईक होण्याची शक्यता आहे? 100% भारत याच्यावर उत्तर देणार। भारत हा नेहमी यांचा बापच राहिलेला आहे, पाकिस्तानाचा बाप म्हणूनच याला उल्लेख केलेला जातो आणि म्हणून मला असं वाटतं त्यामध्ये आपण कुठेच मागे हटणार नाही, कारण की सन्माननीय होम मिनिस्टर अमित शहानी सुद्धा त्या ठिकाणी पाहणी केली जाऊन त्याची, आणि तातडीने मोदी साहेबांनी सुद्धा त्याच्याबद्दलची आता आगामी काळामध्ये बैठक आपल्या त्यांच्या दिल्ली हेडक्वार्टर्स मध्ये बोलवलेली आहे। तर ह्याचा ईट का जवाब पत्थर से तो मिलेगा ही। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।